नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज सकाळी मी जो एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला होता, की डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आलेलं आहे आणि त्यांनी भारतावरचे जे टेरिफ 25% वरून 18% आणण्याची घोषणा केलेली आहे. बरंच मोठं ट्विट आहे ते आणि त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले पंतप्रधान मोदी यांचं सुद्धा ट्विट आलं. त्यांनी देखील साधारण तसंच पण काही गोष्टी दोन्ही ट्विटमध्ये खूप मोठे फरक आहेत. आणि नंतर मी सकाळच्या माझ्या व्हिडिओत सुद्धा हे म्हटलेलं होतं, की ट्रेड डील अजून झालेलं दिसत नाहीये. फक्त या घोषणा आल्यात आणि वस्तुस्थिती तशीच आहे. अजूनही ट्रेड डील झालंय असं नाहीये. देअर इज अन एग्रीमेंट टू मेक एन एग्रीमेंट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता बाबा करार करावा असं एक सामंजस्य तयार झालेलं आहे आणि त्याचा परत एकदा ढाचा हा काय असावा, चौकट काय असावी ह्याच्यावरती आता ज्याला फाईन प्रिंट म्हणतो आपण, तपशील जे आहे त्याच्यामध्ये आता टीम्स जायला सुरुवात करतील असं एकंदरीत दिसतंय. हे मध्यरात्रीचे नंतरच्या काही सगळ्या डेव्हलपमेंट्स आहेत. कारण अर्थातच अमेरिकेत तेव्हा दिवस चालू होतो. तेव्हा एक लक्षात आलेलं होतं, की एवढं मोठं जे अ, करार आपल्याला अमेरिकेकडून करून घ्यायचा आहे आणि त्यांनी आपल्यावरचे टेरिफ जर का कमी केले असतील, तर त्याची घोषणा पहिल्यांदा संसदेमध्ये होईल. संसद चालू आहे, सत्र चालू असताना महत्त्वाच्या घोषणा ह्या पहिल्यांदा संसदेच्या पटलावर आणल्या जातात. आणि त्यानुसार मंत्री पियुष गोयल यांनी दुपारी 3 वाजता निवेदन देण्याचं जाहीर केलेलं होतं. परंतु अ, विरोधी पक्षांनी संसदेमध्ये हंगामा केला, गदारोळ केला. कारणं वेगवेगळी आहेत. त्याच्यामध्ये आपण नंतर जाऊ. निखालस खोटी कारणं आहेत. त्यामुळे पियुष गोयल यांना संध्याकाळी 5च्या दरम्यान एक वार्ताहर परिषद घ्यावी लागली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी विशद केलेल्या दिसल्या. 2 ट्वीट्स मधला फरक जो आहे, तो फरक आधी सांगते, की डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं होतं, की भारताने रशियाकडून तेल घेण्याचं, तेल खरेदी थांबवायचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी व्हेनेझुएलाकडून तेल घेण्याची तयारी दाखवलेली आहे. तिसरी गोष्ट त्यांनी अशी लिहिली, की अ, सगळेच क्षेत्र त्यांनी मेन्शन केलेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चर क्षेत्र सुद्धा त्यांनी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामधले टेरिफ जे आहेत ते शून्यावर आणले जातील असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. शिवाय भारत अमेरिकेकडून काहीतरी $500 बिलियन खरेदी करेल असं आश्वासन आल्याचं सुद्धा त्यांनी लिहिलंय. तेव्हा एकंदरीतच तो जो ट्वीट आहे, तो बघितला तर तुमच्या लक्षात लक्षात येईल, की त्यातल्या अनेक गोष्टी ह्या मोदींच्या ट्वीटमध्ये अ, नमूद सुद्धा केल्या नव्हत्या. म्हणजे एक टेरिफ 25% वरून 18% वरती आणणं ही एक बाब सोडली, तर मोदींनी इतर कुठच्याही गोष्टीला स्पर्श सुद्धा केलेला आपल्याला दिसत नाही त्यांच्या ट्वीटमध्ये. आणि ही तफावत जी आहे ती अर्थातच कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे आणि ही का झाली ह्याच्यावरती थोडं बोलण्याची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या तात्यांना फार मोठ्या बढाया मारायची सवय आहे. ते एकतर्फी काहीतरी डिक्लेअर करून टाकतात आणि मग डील झालं म्हणून सगळ्यांना सांगत सुटतात. ठीक आहे, आपण बघितलं नाही का युक्रेनचं डील झालं म्हणून त्यांनी आतापर्यंत 2-3दा जाहीर करून झालेलं आहे. पण तिकडे काही युद्धबंदी झालेली नाही आणि डीलही झालेलं नाही. युक्रेन असेल किंवा रशिया असेल, ते स्वतःच्या म्हणण्यावरती अजूनही ठाम उभे आहेत. कुठेही 2 पावलं मागे येण्याची तयारी अजूनपर्यंत तरी जाहीररित्या कोणीही बोलून दाखवलेली दिसत नाही. तीच अवस्था गाझा च्या शांतता कराराबद्दल. तिथे सुद्धा ट्रम्प यांनी असेच टर्म्स सगळ्या डिक्लेअर करून टाकल्या. कराराच्या अटी जाहीर केल्या आणि मग त्याच्या सोबत कोण आहे, कोण नाही याचा विचार न करता एक मोठी परिषद बोलावली. तिथे हे सगळे देश त्यांना बोलावलं. मोठी अशी हे आजूबाजूला ते शहाबाज शरीफ, शाळकरी पोरासारखे त्यांच्या पुढे-मागे धावताना आपण बघितले. त्या परिषदेला ना नेतन्याहू गेले इस्रायलकडून, ना गाझामधल्या हमासचे प्रतिनिधी पोहोचले. म्हणजे दोन्हीकडून जे मूळ पक्ष ज्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करायची तेच मुळात ॲब्सेंट होते.
आणि तात्या मात्र मोठमोठ्याल्या गमजा करत होते, आश्वासनं देत होते. तेव्हा कालचं त्यांचं जे ट्वीट आहे ते अशाच पद्धतीने हाय पिच वरती केल्याचं असू शकतं. मोदी मात्र त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांनी एकच नोंद नोंदलं की टेरिफ कमी झालेला आहे, 18% पर्यंत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना डोनाल्ड ट्रम्प यांनी काही बोलले ना मोदी बोललेले आहेत, की रशियाकडून खरेदी करता म्हणून 25% तुम्हाला आम्ही टेरिफ लावतोय, ही जी धमकी दिलेली होती, ते 25% कुठे गेले? तेही गेले का ते आहेत? ह्याची कुठे वाच्यता नाही. पण आपण शुभ गृहीत धरू आणि टेरिफ 18% वर आलाय असं गृहीत धरू. म्हणजे मानून चालू. मला एक खात्री होती, की मोदी सरकारने त्यांना तंबी दिलेली असणार, की ट्रेड डीलसाठी बोलणी तर झालेलीच आहेत. घ्यायचं तर घ्या, नाही तर सोडून द्या. जे काही जुलै-ऑगस्टमध्ये दिलेलं होतं डील ते, त्याच्यावर आता पुन्हा आणखी चर्चा करणार नाही म्हणून निर्वाणीचा इशारा दिला. त्याच्यावर युरोपियन युनियनशी डील झाल्यानंतर साहेबांना जाग आलेली आहे आणि जाग आली तरी देखील ते झोपेत असल्यासारखी ट्वीट करतात. ही गोष्ट पुन्हा एकदा त्यांनी स्वतःच सिद्ध केलेली आहे. पण त्याच्यामध्ये जर का बोलणी करायची असतील, तर आता पहिल्यांदा टेरिफ मागे घ्या. ही भारताची अट डोनाल्ड ट्रम्प यांनी मानलेली दिसते. तेव्हा आधी टेरिफ रद्द करा, मग नंतर पुढची बोलणी किंवा करार होऊ शकेल. ही एक जी अध्यारूत भारताने मागणी केलेली होती, ती मागणी ट्रम्प यांनी मान्य केलेली दिसते. आता प्रश्न येतो तो ॲग्रीकल्चरचा. ॲग्रीकल्चरच्या बाबतीमध्ये काही तज्ञ असं म्हणतायत, आज पियुष गोयल यांच्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी या विषयांना स्पर्श केला नाही. अ, आपण तुम्हाला आठवत असेल, की अमेरिकेकडून आपण काही डाळी विकत घेतो. तर सरतेशेवट म्हणजे शेवटचा घाव जो होता तो मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये काहीतरी मोदी सरकारने त्या डाळीवरती सुद्धा टेरिफ लावला काहीतरी 30-31% टेरिफ लावलेला होता. जेणेकरून ती आयात सुद्धा थांबून गेली आणि आणखी एक फटका बसलेला होता. तर ती जी डाळीवरती आपण जी टेरिफ लावला होता, तो भारत सरकार शून्यावर आणेल असं त्यांनी गृहीत धरलं असेल. त्याच्यामध्ये संपूर्ण ॲग्रीकल्चर आहे हे धरायची बिलकुल गरज नाहीये. तिसरा मुद्दा आहे तो रशियाकडून तेल खरेदीचा. आता हा थोडा ट्रिकी आणि गुंतागुंतीचा मामला आहे आणि म्हणून तो आपल्याला शांतचित्ताने ऐकावा लागेल. परिस्थिती कशी आहे बघा. ट्रम्प म्हणतात, की भारताने ऑलरेडी खरेदी थांबवलेली आहे किंवा खरं सांगायचं झालं तर ती कमी करत आणलेली आहे. आणि कमी सुद्धा कोणी केलेली आहे, शून्यावरती कोणी आणलंय तर आपल्याकडच्या खाजगी कंपन्यांनी. खाजगी कंपन्यांनी खरेदी थांबवलेली आहे कारण सँक्शन्स उद्या जर का लावायची म्हटली तर निदान खाजगी कंपन्या त्यातून सुटाव्यात. भारत सरकार ते सोसायला तयार आहे. अशा एका मानसिकतेमध्ये आपलं केंद्र सरकार होतं. त्यामुळे खाजगी कंपन्यांना सांगितलेलं होतं, की तुम्ही खरेदी थांबवून टाका. त्याचा कदाचित ट्रम्प उल्लेख करत असतील. परंतु आजच्या घडीला असं म्हणतात, की जवळ-जवळ मार्चपर्यंत किती खरेदी करावी ह्याचं प्रमाण जे आहे ते ठरलेलं आहे. गेल्या वर्षीचं तुम्ही जर का तुलना केली तर गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये आपण 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख बॅरल तेल घेतलेलं होतं रशियाकडून. तर या वेळेला आता काहीतरी 10 लाख 12 चे 10 लाख झालेले आहेत किंवा 10 काही जण 8 लाखापर्यंत सांगतायत. त्यामुळे थोडीफार जी घट आलेली आहे ती सीझनलही असू शकते. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीला आलेले होते, तेव्हाच त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं, भारत काही आमच्याकडून तेल घेतो, त्याचा आणि युक्रेन युद्धाचा काही संबंध नाहीये. त्यांना आम्ही स्वस्तात तेल देतो, एवढाच त्यांचा क्रायटेरिया आहे. त्यांना जर का अशा पद्धतीचं स्वस्त तेल इतरत्र मिळालं, तर ते दुसरीकडे जातील ह्याची आम्हाला कल्पना आहे. हे जर का पुतीन स्वतःच्या तोंडाने बोलत असतील, तर मग त्या रशिया तेल खरेदीचा एवढा गवगवा करायची गरज नव्हती. आता जर का भारताला तेल अन्य सोर्सेस कडून योग्य किमतीमध्ये मिळायला लागलं आणि आपण डायव्हर्सिफिकेशन हे महत्वाचं असतं. कधी एका सप्लायर वरती अवलंबून राहणं, त्याच्याकडे काही झालं उद्या समजा त्याच्या तेल विहिरींना आग लागली, ॲक्सिडेंट झाला, काही झालं. उद्या जर का सगळा तेलाचा पुरवठा बंद झाला, तर तुमच्या देशाचं काय होणार? म्हणून कुठलाही देश हा एका देशावर अवलंबून न राहता मल्टिपल देशांकडशी आपले करार करत असतो.
आपल्याला सुद्धा आज जर का 12 लाखावरून 10 लाखावरती जर का आलं असेल, तर उरलेल्या 2 लाखासाठी आपल्याला आपण दुसऱ्या कुठल्या देशाकडे गेलेलो आहे, हे अगदी उघड आहे. ट्रम्प यांनी जे सांगितलेलं आहे, की व्हेनेझुएलाकडून भारत तेल घेणार आहे. आता तुम्ही विचार करा, की मुळात व्हेनेझुएलाला आपल्याला तेल द्यायचं, तर तिकडे आधी कोणाला तरी गुंतवणूक करायला पाहिजे. ती गुंतवणूक तर करायला कोण तयार नाहीये. त्यांनी जरी गुंतवणूक केली, तरी असं म्हणतात, की कमीत कमी 5 ते 6 वर्ष जाणार आहेत, की तो आपल्याला तेल देऊ शकेल. तेव्हा व्हेनेझुएलाचं तेल भारत घेणार. हे त्याला काय म्हणतात ना, बाजारात तुरी भट-भटणीला मारी अशी अवस्था आहे. व्हेनेझुएलाकडे जेव्हा अतिरिक्त तेल उपलब्ध होईल, तेव्हा त्या मुद्द्याचा विचार करू आणि किती किमतीला मिळणार आहे. हे दोन्ही गोष्टी. जोपर्यंत जर मोदींनी आपल्या ट्विटमध्ये रशियन तेल आम्ही थांबवलं, खरेदी थांबवली असं म्हटलं नसेल आणि ते टॅक्टिकली म्हटलेलं आहे, त्याच्यामुळं ओमिट केलेलं आहे, वगळलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मोठ्या-मोठ्या, बड्या-बड्या ज्या बाता मारल्या जातायत, त्याच्यावरती फारसं अवलंबून राहण्याची बिलकुल गरज नाहीये. हां, आमचे जे विरोधक आहेत, त्यांना भयंकर रस आहे नरेंद्र सरेंडर म्हणण्यामध्ये. त्या नरेंद्र सरेंडर झालाय का नाही, हे लोकांना आता लक्षात येईल आणि व्यवस्थित लक्षात येईल. परंतु झुकलंय कोण हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे विनाअट 18% टेरिफ मागे घेतलेला आहे ट्रम्प यांनी. कारण जर का डीलच झालेलं नाहीये काही, डील होणार असं कबूल केलेलं आहे. अजून डील झालेलं नाहीये. तर जे काही 18% वर आणले ते विनाअट आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजेच मोदी झुकलेले नाहीत. नंबर 2 ची गोष्ट अशी, की डील झाल्यानंतर आज देशामध्ये मच्छीमार, पशुपालक आणि शेतकरी वर्गामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे, की त्यांच्या कुठल्याही हिताला बाधा येईल असं काहीही कृत्य सरकारकडून झालेलं नाहीये आणि म्हणून ते अतिशय आनंदात आहेत आणि आनंद साजरा करतायत. ही महत्वाची गोष्ट. तिसरी गोष्ट, जर का टेरिफ कमी झाले असतील, तर भारताला परत एकदा आर्टिफिशियल ज्वेलरी, टेक्सटाईल आणि इतर वस्तू ज्या आहेत त्यांच्यासाठी अमेरिकेची बाजारपेठ पुन्हा खुली होणार आहे. आणि त्याचाच अर्थ असा, की आज आपण पर्यायी बाजारपेठ तयार केली आणि तिथे निर्यात सुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजे कालपर्यंत ज्याचा व्यापार हा 100 वरती होता, तो 100 चा समजा 70 वर आला असता अमेरिकेच्या टेरिफमुळे. तर आपण प्रयत्न करून तो 80-90 पर्यंत नेलाय समजा. आता पुन्हा एकदा टेरिफ कमी झाल्यानंतर ती जी 30 ची घट आली होती, तीही त्याच्यात भर पडेल. म्हणजे काय होणार आहे, तर 100 च्या ऐवजी 110, 120 म्हणजे त्यांची विक्री वाढणारच आहे. कमी बिलकुल होणार नाहीये. हाही भारताचा म्हणजे जे कोणी व्यापारी वर्ग आहे त्यांच्याही मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची त्यांनी सांगितलं, की $500 बिलियन चा व्यापार होणार आहे. तर ही जी फिगर आहे ना, ट्रम्प फेकू आहेत आणि काय पण फेकू शकतात. तुम्ही कल्पना करा, की आजच्या घडीला जर का आपला अराउंड 100-110 बिलियन डॉलरचा व्यापार आहे सगळं. त्याच्यात $500 चौपट आणि तुम्ही $500 बिलियन म्हणजे विचार करा, आपली जी-डी-पीच आपण म्हणतो 4 ट्रिलियन डॉलरची आहे. बरोबर आहे? अजून थोडीफार पुढे मागे असेल. म्हणजे त्याच्यातले $500 बिलियन यांना द्यायचे. म्हणजे 100तल्या ₹12.5 ची खरेदी अमेरिकेकडून करायची. ह्या हवेतल्या गप्पा झाल्या. हां, ते पण जी-डी-पीच्या रेटमध्ये हां. म्हणजे बाकी तर सोडूनच द्या तुम्ही. एकूण आयात-निर्यात जी आहे आपली, ती आत्ताशी सगळ्या देशाची मिळून काहीतरी 800 ते 900 बिलियनच्या आसपास आहे. त्याच्यात $500 बिलियन ची खरेदी आपण अमेरिकेकडून करणार, तर अमेरिकेकडे असं आहे काय आपल्याला द्यायला? पण त्याचं उत्तर ट्रम्पकडे नाही. कदाचित आपण म्हणू की 2030 किंवा 35 सालापर्यंत ही फिगर कारण तुम्ही जर का युरोपियन युनियनचं ट्रेड डील बघितलं, ब्रिटनचं ट्रेड डील बघितलं, तर त्याच्यामध्ये अशा ज्या प्रोजेक्टेड अमाउंट्स ज्या आहेत, त्या 2030-35 पर्यंतच्या आहेत आणि ती गोष्ट अमेरिकेच्या बाबतीत सुद्धा सहज शक्य आपल्याला होऊ शकेल. किंवा मग दुसरी गोष्ट अशी, की तात्या तुम्ही मान्य करा, की तुमच्या $1 ची किंमत 10 सेंट होणार असेल, तर आमचे $100 बिलियन आहेत, ते $500 बिलियन सहज होऊ शकते. शक्य आहे. मान्य करतो आम्ही. असो, तेव्हा झुकलो कोण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला परस्पर मिळालं असेल. संसदेमध्ये जो गोंधळ घातला गेला, ती चावी
कोणी आणि कोणाला मारली हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ उद्या सकाळी बघू. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, ही लिंक शेअर करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या. नमस्कार.